काय दिसतंय? तुम्ही म्हणाल सर आज बॉटल घेऊन कसं काय बसले? मी आज एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट शिकवणार आहे. महिलांचं वस्तूकरण, कमोडिफिकेशन ऑफ विमेन. लक्ष देऊन ऐका. आणि हे तुम्ही प्रत्येकाने शिकायला हवं. का शिकायला हवं? कारण हा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक विमेनला द्यायला हवा. मला सांगा, ही बॉटल आहे. या बॉटलला तुम्ही कधी म्हणलाय का की अगं तुला बोर होतंय का? तुला फिरायला घेऊन जाऊ का? आज तुला पावभाजी खायची आहे का? कधीतरी विचारलत का हो या बॉटलला? तुमचं म्हणणं आहे की विकत आणली आहे, पण कधीतरी हिला प्रेमानं विचारलंय का, चल तुला कपडे घेऊ, स्वेटर घेऊ, थंडी वाजत असेल? बिलकुल नाही. चुकून कुणाच्या हातातनं जर ही बॉटल पडली आणि जर फुटली, तर लगेच उचलून डस्टबिनमध्ये टाकता. किती वाईट वागणूक देताना बॉटलला. बरोबर आहे का? कारण बॉटल वस्तू आहे. काय आहे? बॉटल वस्तू आहे. मला तुम्ही प्रत्येकाने सांगा, प्रत्येकाने तुम्ही कधीतरी तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला कधीतरी विचारलेलं आहे का की अगं तुला बोर होतंय का, चल आपण फिरायला जाऊ, जेवायला जाऊ, खायला जाऊ? मोठी शहरं सोडून द्या. मोठ्या शहरातल्या पण सगळ्या लोकांना हा सुख नाही मिळत, सगळ्या महिलांना. पण तुम्ही खेडेगावात राहणारी, ग्रामीण भागात राहणारी, छोट्या तालुक्यात राहणारी, नगरपंचायत, ग्रामपंचायतमध्ये राहणारी सगळ्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही कधीतरी तुमच्या घरातील महिलेला हे सगळे प्रश्न विचारलेत का? सकाळी उठायचं, धुणं धुवायचं, भांडे करायचे, झाड झाडून करायचं. तुम्हाला 6 दिवस अभ्यास केला की बोर होतो. आयुष्यात एकदा तरी ती महिला म्हणली का की आज स्वयंपाक करत नाही, मला बोर झालंय. आज आपण आपले धुणे भांडे तुम्ही तुमचं करायचं, आपले आपले ताटं. म्हणली आहे का कधीतरी? आणि हीच महिला जर कधी आजारी पडली तर तुम्ही कधीतरी तिची काळजी केली आहे का? स्त्रीवाद नावाचा जो पॉलिटिकल विचार आहे, फेमिनिझम, त्याने म्हणले की महिलेला तुम्ही फक्त वस्तू म्हणून ट्रीट करता. याला म्हणायचं कमोडिफिकेशन ऑफ विमेन किंवा महिलांचं वस्तूकरण.